नमस्कार. अध्यापन प्रतिमान या घटकावर आधारित टी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नोत्तरांचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. यापूर्वीच्या भाग 1च्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अध्यापन प्रतिमाने या घटकावर आधारित जवळपास 25 ते 26 प्रश्नोत्तरांचा सराव केलेला आहे. स्पष्टीकरणासह प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सांगण्यात आलेली आहेत. आज आपण भाग 2मध्ये अध्यापन प्रतिमाने या घटकावरच पुढील प्रश्नांचा सराव करणार आहोत. ओके, तर बघा, या ठिकाणी अध्यापन प्रतिमानेवर एक दृष्टिक्षेप देण्यासाठी तुम्हाला दिलेले आहे की महत्त्वाचे पॉईंट्स, इतके पॉईंट्स जर तुम्ही पक्के केलात तर 100% तुम्हाला हा घटक एका या पेजवरून लक्षात राहील. प्रतिमानाचे जनक मार्शाविल व ब्रूस जॉयस. मूलभूत घटक, उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली आणि 5वं जे तत्त्व होतं ते प्रतिक्रियेचे तत्त्व. त्यानंतर माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने आणि सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने असे 4 प्रतिमानाचे 4 कुटुंब आहेत. आणि या प्रत्येकातील महत्त्वाचे असे अध्यापन प्रतिमानं आणि त्यांचे प्रणेते किंवा आपण जनक म्हणूयात या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. अध्यापन प्रतिमाने, त्यांचे जनक या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील महत्त्वाचे जे वाटतात ते देण्यात आलेली आहेत. ओके, चला तर आपण प्रत्यक्ष प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा, प्रश्न आहे, अध्यापन प्रतिमानांचे जनक कोणाला ओळखले जाते? तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून मार्शाविल व ब्रूस जॉईस यांना ओळखले जाते. ओके, कारण खूप वेळा हा प्रश्न होऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, उद्गामी विचार हे प्रतिमान कोणत्या प्रणेत्याने मांडले आहे? चला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उद्गामी विचार हे प्रतिमान कोणत्या प्रणेत्याने मांडले आहे? बरोबर, तर उद्गामी विचार हे प्रतिमान हिल्डा टाबा या प्रणेत्याने मांडले आहे. ओके, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे की संबोध साध्यता प्रतिमान हे प्रतिमान कोणी विकसित केलेले आहे? तर आपल्याला माहीत आहे संबोध साध्यता प्रतिमान हे जेरोम ब्रुनर यांचं आहे. म्हणून बी पर्याय बरोबर उत्तर आहे. संबोध साध्यता म्हटलं की जेरोम ब्रुनर आलंच पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, सृजनात्मक प्रतिमान हे कोणी मांडले आहे? प्रश्न क्रमांक 4, सृजनात्मक प्रतिमान हे कोणी मांडले आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे विल्यम गार्डन. आपण पहिल्या भाग 1च्या या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या विल्यम गार्डन यांनी सृजनात्मक प्रतिमान मानलेलं आहे. ते व्यक्तिगत विकास प्रतिमानांतर्गत येते आणि यामध्ये काय केलेलं आहे, एखादी समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सृजनात्मक विकास किंवा सर्जनशील विकास किंवा विचार या गोष्टीचा वर आधारित प्रतिमान हे आहे. ओके, सृजनात्मक प्रतिमान. प्रश्न क्रमांक 5 काय बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, अध्यापन प्रतिमानांची प्रामुख्याने किती कुले मानली जातात? अध्यापन प्रतिमानाची कुले म्हणजे कुटुंब. आत्ता आपण सुरुवातीला पाहिलं की अध्यापन प्रतिमानाची एकूण 4 कुटुंब आहेत, म्हणून 4 उत्तर बरोबर आहे. कोणती 4 कुटुंब आहेत? पहिलं कुटुंब आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, दुसरं कुटुंब आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान, तिसरं कुटुंब आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आणि चौथे कुटुंब आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान. ओके, तर या प्रश्न 6 बघूया. अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा योग्य गट कोणता? आपण पहिल्या भागमध्ये सुद्धा हा घटक पाहिला आहे की अध्यापन प्रतिमानांचे मूलभूत 5 घटक असतात. मग कोणकोणते 5 घटक असतात? तर बघा, पहिला असतो तो उद्देशबिंदू, म्हणजेच अध्यापनाचा उद्दिष्ट ठरवलं जातं, उद्देश ठरविला जातो. त्यानंतर त्या उद्दिष्टानुसार
त्या अध्यापनाची संरचना केली जाते. संरचनेमध्ये कोणती साधने वापरायची, तंत्र पद्धती कोणत्या आवश्यक आहेत याचा विचार केला जातो. तिसरा आहे सामाजिक प्रणालीमध्ये शिक्षक विद्यार्थ्याच्या आंतरक्रिया किंवा भूमिका यासंबंधी आराखडा नियोजित केला जातो. त्यानंतर चौथी प्रणाली आहे सहाय्यभूत प्रणाली. आपलं अध्यापन यशस्वी होण्यासाठी कोणती साधने किंवा अध्यापनाची तंत्र आवश्यक आहेत, वर्गरचना कशा पद्धतीने केली पाहिजे, वर्गातील वातावरण आनंददायी कसं ठेवलं पाहिजे, त्याच पद्धतीने संदर्भ ग्रंथ कोणती वाचली पाहिजेत, हे सर्व सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतं. म्हणजे बी पर्याय हे उत्तर बरोबर आहे. आणि यात पाचवा एक गट असतो किंवा घटक असतो, त्याला प्रतिक्रियेचे तत्व म्हणतात. आपण जो उद्देश अध्यापनाचा ठरवलेला असतो तो कितपत साध्य झाला हे मूल्यमापनातून तपासण्याचं तत्व आहे प्रतिक्रियेचे तत्व, पाचवा घटक. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते अग्रत संघटक प्रतिमानाचे प्रणेते आहेत? अग्रत संघटक प्रतिमानाचे प्रणेते जे आहेत ते आहेत डेव्हिड ऑसुबेल. डेव्हिड ऑसुबेल हे अग्रत संघटक आहेत. अग्रत संघटक या प्रतिमानात काय असतं तर अर्थपूर्ण रीतीनं ज्ञान देण्यासाठी ज्ञानाच्या विविध अंगाचं संघटन करण्याची प्रक्रिया या अग्रत संघटकमध्ये केली जाते. हे प्रतिमान डेव्हिड ऑसुबेल यांचं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 8 पहा. अनिर्देशित अध्यापन, त्याला आपण नॉन डायरेक्टिव्ह टीचिंग म्हणतो, या प्रतिमानाचे जनक कोण आहेत? अनिर्देशित अध्यापन याचे जनक आहेत कार्ल रॉजर्स. मग हे अनिर्देशित अध्यापन जे आहे ते व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये येते. इथं विद्यार्थ्याची आत्मजागृती, विद्यार्थ्याचा व्यक्तिविकास, विद्यार्थ्याची स्वायत्तता या गोष्टीचा विचार केला जातो. आणि हे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्स यांचं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 आपण पाहूया. प्रत्यक्ष अध्यापन म्हणजेच डायरेक्ट टीचिंग हे प्रतिमान कोणाशी संबंधित आहे? प्रत्यक्ष अध्यापन डायरेक्ट टीचिंग हे कोणाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी, रॉबर्ट गॅग्ने. डायरेक्ट अध्यापन करणं, प्रत्यक्ष अध्यापन हे जे आहे ते रॉबर्ट गॅग्ने यांचं आहे. ओके. तर हे जे काही घटक आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणंच गरजेचं आहे. हे मी वारंवार तुम्हाला लक्षात आणून देत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. पृच्छा प्रशिक्षण हे प्रतिमान कोणी तयार केले? तर पृच्छा प्रशिक्षण हे प्रतिमान रिचर्ड सचमन यांचं आहे. कुणाचं आहे? रिचर्ड सचमन. यामध्ये काय केली जाते? समस्येची उकल करण्यासाठी परिकल्पनेची निश्चिती केली जाते. तर हे प्रतिमान जे मांडले ते रिचर्ड सचमन यांनी मांडलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 11 बघा. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता अध्यापन प्रतिमानाचा मूलभूत घटक नाही? अध्यापनाचा मूलभूत घटक कोणता नाही? तर बघा उद्देशबिंदू आहे, संरचना आहे, सामाजिक प्रणाली आहे. मग कोणता घटक नाही आहे? तर मूल्यमापन हा अध्यापन प्रतिमानाचा मूलभूत घटक नाही. म्हणून बरोबर उत्तर पर्याय सी येतो. ओके. कारण नाही म्हटलेलं आहे त्याने. प्रश्न क्रमांक 12 बघा. सहाय्यभूत प्रणाली, त्याला आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो, या घटकामध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? सहाय्यभूत म्हणजेच मदत करणारी प्रणाली. ओके. मग बघा हे प्रतिमान राबवण्यासाठी लागणारी साधने आणि विशेष वातावरण हा जो घटक आहे तो सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतो. म्हणजेच अध्यापन प्रभावी होण्यासाठी ते प्रतिमान राबवण्यासाठी लागणारी साधने, तंत्र आणि विशेष वातावरण हे सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतात. ओके. चलो प्रश्न क्रमांक 13. प्रश्न 13. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे, माहिती गोळा करणे व विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या कुलाचे वैशिष्ट्य आहे?
बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी, माहिती गोळा करणे, बौद्धिक क्षमता वाढवणे, माहिती गोळा करणे, विचार प्रक्रिया, हे कशाशी संदर्भात आहेत तर ज्ञानाशी संदर्भात आहेत किंवा संबंधित आहेत. म्हणून हे प्रतिमान येतं ज्ञान प्रक्रियाकरण कुले, कुल म्हणजेच प्रतिमान, कुटुंब म्हणतो आपण. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ती ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांची आहेत. ओके. प्रश्न 14वा, विद्यार्थ्यांचा भावनिक विकास करणे आणि पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करणे हे कोणत्या कुलाचे वैशिष्ट्य आहे? बघा इथं भावनिक विकास म्हणलंय, विद्यार्थ्यांचा भावनिक विकास. भावनिक विकास ही कल्पना किंवा संकल्पना त्या विद्यार्थ्याच्या वैयक्तिक भावनाशी संबंधित आहे. त्याच पद्धतीने काय म्हणलंय, पर्यावरणाशी सर्जनशील संबंध ठेवणे. सर्जनशील विचार हे त्या व्यक्तीच्या त्या विद्यार्थ्याच्या मेंदूत निर्माण होतात. म्हणजेच हे जे वैशिष्ट्य आहेत ते आहेत व्यक्तिगत विकास कुलेमध्ये. ओके. व्यक्तिगत विकास कुले, कारण विद्यार्थ्याच्या वैयक्तिक भावनांचा विकास, विद्यार्थ्याचे वैयक्तिक सर्जनशील विचार, या गोष्टीचा समावेश या ठिकाणी होतोय. काही जर तुम्हाला अडचण असेल किंवा काही संकल्पना समजल्या नसतील तर कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकता, त्याची उत्तरं 100% मिळतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15वा, संस्कारण प्रतिमान हे स्किनर यांनी मांडले आहे. हे प्रतिमान कोणत्या कुलात समाविष्ट होते? बघा संस्कारण प्रतिमान. आता बघा संस्कारण म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यावर संस्कार करून त्याच्या वर्तनात बदल करणे. हे स्किनर यांचं प्रतिमान आहे. कोणाचं आहे? स्किनर. ओके. संस्करण हे स्किनर यांचं प्रतिमान आहे. मग संस्करण करून आपण विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल करतो, म्हणजेच हे प्रतिमान वर्तन परिवर्तन कुलामध्ये अंतर्भूत होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा, सामाजिक प्रणाली या घटकातून काय स्पष्ट होते? बघा सामाजिक प्रणाली या घटकातून काय स्पष्ट होते? फक्त विद्यार्थ्यांची वैयक्तिक जबाबदारी. जेव्हा जेव्हा फक्त, केवळ असे शब्द येतात ती उत्तरं नसतात बरं का. फक्त, केवळ जेव्हा दिलेलं असतं तेव्हा ती उत्तरं येण्याची 99% गॅरंटी नसते. त्यानंतर बघा शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया व त्यांची भूमिका. बरोबर आहे. सामाजिक प्रणाली म्हणजे अध्यापन प्रतिमानाचे जे 5 घटक आहेत त्या 5 घटकातलं सामाजिक प्रणाली तिसरा घटक आहे. त्या सामाजिक प्रणालीमध्ये शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया आणि भूमिका स्पष्ट होते. बरोबर आहे. मग पाठ्यपुस्तकातील माहितीचा दर्जा येणार नाही, शाळेचे कठोर नियम अटी येणार नाही. म्हणजे सामाजिक प्रणालीमध्ये शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया आणि त्यांच्या भूमिका स्पष्ट होतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 17वा वाचूयात आपण. उद्देशबिंदू या घटकाचा अर्थ काय? म्हणजेच आपण अध्यापन प्रतिमानाचे जे 5 घटक आहेत त्याचा उद्देशबिंदू काय असतं तर प्रतिमान वापरण्यामागील मुख्य शैक्षणिक ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवणे. ओके. उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवणे. वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर प्रश्नांचा सराव केला तर अध्यापन प्रतिमान हा घटक 100% तुमच्या डोक्यामध्ये फिट आणि फिटच होणार आहे. ओके. कसाही प्रश्न विचारू देत, एकदा का संकल्पना क्लिअर झाली की तुमचं या घटकावरील प्रश्नाचं उत्तर अजिबात चुकणार नाही. त्यानंतर बघा एखाद्या नवीन घटकाची पूर्वकल्पना देण्यासाठी अग्रज संघटक दिले जाते. याचा मुख्य हेतू काय असतो? अग्रज संघटकाचा मुख्य हेतू. बघा मी आधी सांगितले संघटक म्हणजे संघटन करणे. कशाचे संघटन करणे? तर जुन्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाची योग्य सांगड घालणे. म्हणजे जे जुनं ज्ञान आहे त्या जुन्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाचं संघटन करणे, एकत्र करणे, सांगड घालणे हे अग्रज संघटनमध्ये येतं. ओके. तर बरोबर पर्याय आहे पर्याय ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19वा.
विल्यम गार्डन यांचे सृजनात्मक प्रतिमान प्रामुख्याने कशावर भर देते? तर बघा, विल्यम गार्डन यांचं सर्जनात्मक म्हणूया किंवा सृजनात्मक प्रतिमान, जे व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये येतं, जे विद्यार्थ्यांचे सर्जनशील विचारावर आधारित आहे, त्या प्रतिमान प्रामुख्याने कशावर भर देतं? तर बघा, सृजन म्हणजे नाविन्याचा विचार. मग पाठांतरामध्ये नाविन्य असणार आहे का? नाही. फक्त शब्दालय बघा, शिक्षकाच्या व्याख्यानामध्ये नाही, शारीरिक शिक्षणामध्ये सर्जनशीलता नाही. मग कशावर भर देते? तर वेगवेगळे रूपके वापरून नाविन्यपूर्ण विचार करण्यावर. सृजनशीलता या शब्दाचा अर्थच आहे नवीन, नाविन्यपूर्ण, कल्पक. म्हणून याचं बरोबर उत्तर येतं पर्याय बी, रूपके वापरून नाविन्यपूर्ण कल्पक विचार करण्यावर. ओके. प्रश्न क्रमांक 20. अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमके काय? अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमके काय? तर बघा, अध्यापन प्रतिमान म्हणजे केवळ मनोरंजन करण्याचे साधन येणार नाही, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पेपर येणार नाही, शाळेच्या इमारतीचा नकाशा येणार नाही. तर काय आहे? तर वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा शास्त्रीय आराखडा, जो 5 घटकांतर्गत 5 जे आपण घटक सांगितलेत की नाही त्या अध्यापन प्रतिमानाचे, त्याचा शास्त्रीय आराखडा तयार करून वर्गात अध्यापन करणे म्हणजेच प्रतिमान. म्हणजेच अध्यापनाचं एक मॉडेल तयार करायचे. मॉडेल अध्यापन नेमकं, त्या अध्यापनाचं उद्दिष्ट, संरचना, सामाजिक प्रणाली, पुन्हा सहाय्यभूत प्रणाली आणि प्रतिक्रियेचे तत्त्व, या 5 गटांतर्गत एक आदर्श अध्यापनाचा नमुना, प्रतिमान, टीचिंग मॉडेल तयार करणे म्हणजेच अध्यापन प्रतिमान. ओके. 20 प्रश्न या ठिकाणी आपले इथं झालेले आहेत आकलनावर. आता प्रश्न 21 आहे तो उपयोजनावर आहे. तर बघा, प्रश्न 21 आपण वाचूयात. विज्ञान विषयात उष्णतेचे संक्रमण हा कठीण घटक शिकवण्यापूर्वी शिक्षक एक रूपरेषा किंवा संकल्पना चित्र फळ्यावर काढून देतात, ज्यामुळे मुलांना पुढचा पाठ समजायला सोपे जाते. शिक्षक कोणत्या प्रतिमानाचा वापर करत आहेत? तर बघा, इथं त्यांनी काय सांगितले? उष्णतेचे संक्रमण हा कठीण घटक शिकवायचा आहे. तो शिकवण्यापूर्वी शिक्षक काय करतो की एक संकल्पना चित्र फळ्यावर काढून देतो. म्हणजे त्याच्या जुनं ज्ञान जागृत करण्याचा प्रयत्न शिक्षक करतात. त्या चित्राची संकल्पना चित्र फळ्यावर काढून देऊन त्याचं जुनं ज्ञान जागृत करण्याचं काम, जुने ज्ञान जागृत करून नवीन ज्ञान तिथं संघटित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हे अग्रज संघटक प्रतिमान आहे. ओके. त्यानंतर प्रश्न 22. एका शिक्षकाला विद्यार्थ्यांना उदाहरणावरून नियम शोधायला शिकवायचे आहे. त्यासाठी त्यांनी कोणत्या प्रतिमानाचा वापर करणे योग्य आहे? बघा, आधी उदाहरणं द्यायची आणि त्यानंतर नियम तयार करायचं. हे उद्गामी विचार प्रतिमान आहे. उद्गामी हिल्डा टाबा यांचं हे प्रतिमान आहे. उद्गामी म्हणजे आधी वेगवेगळी उदाहरणे द्यायची आणि त्यावरून एक तत्त्व किंवा एक नियम तयार करायचा. आता उदाहरण सांगते बरं का. त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा नियम तुम्हाला शोधायचा आहे. तर तुम्ही काय करणार? वेगवेगळी त्रिकोण विद्यार्थ्यांना देणार आणि कोनमापकांनी त्या 3ही कोन मोजून त्यांची बेरीज करायचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दिलं. मग वेगवेगळ्या आकाराची त्रिकोणं तुम्ही दिलात. प्रत्येक त्रिकोण विद्यार्थी मोजेल आणि त्रिकोणातील 3ही कोन मांडेल आणि 3ही कोनांची बेरीज करेल. तेव्हा त्याच्या लक्षात येईल की त्रिकोण कोणत्याही प्रकारचा असो, त्रिकोणातील 3ही कोनांची बेरीज 180 अंश असते. हा नियम तो विद्यार्थी स्वतः तयार करेल. म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे हे उद्गामी विचार प्रतिमान आहे. ओके. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 23. वर्गात सस्तन प्राणी ही संकल्पना शिकवताना शिक्षक होय आणि नाही अशी उदाहरणे देतात व विद्यार्थ्यांना स्वतःहून सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये ओळखायला लावतात.
हे कोणत्या प्रतिमानाचे उदाहरण आहे? तर बघा, सस्तन प्राणी ही संकल्पना शिकवताना ही जी पद्धत आहे ती संबोध साध्यता प्रतिमान आहे. संबोध साध्यतामध्ये काय असतं? तर संबोध साध्यतामध्ये एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने प्रश्न तयार करायचं. विद्यार्थी होय किंवा नाही या गटामध्ये त्याची उत्तरं देतात आणि त्यावरून तो नियम तयार करायचा. तर त्याला संबोध साध्यता प्रतिमान असं म्हणतात. तर माझ्या चॅनलवर संबोध साध्यता प्रतिमानवर आधारित एक पाठ मी BEdला असताना घेतलेला होता. त्या पाठाचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर उपलब्ध होईल. शोधा संबोध साध्यता प्रतिमान म्हणून सर्च करा. वर TR करुणा गुरव सर्च करा, तुम्हाला तो पाठ मिळून जाईल. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. विद्यार्थ्याने एका कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी शिक्षकांना फक्त होय किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न विचारायचे आहेत. यातून तर्कशुद्ध विचार विकसित होतो. येथे कोणत्या प्रतिमानाचा वापर केला जातो? बघा, इथं पण होय किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न विचारायचेत, परंतु इथं तर्कशुद्ध विचार करायचा आहे. तर्कशुद्ध विचार करून जेव्हा प्रश्न विचारले जातात होय किंवा नाही, आणि एका प्रश्नाच्या उत्तरावर आधारित पुढील प्रश्न असतो. पृच्छा म्हणजे आपण शेपूट धरूया. शेपूट जशी लांब लांब जाते तसे यांचे प्रश्न एकावर एक असे वाढत जातात. इन्क्वायरी केली जाते. आता एखाद्या व्यक्तीची इन्क्वायरी करताना आपण तुझं नाव काय, तुझं गाव काय, तुला भाऊ किती, बहीण किती, असं हळूहळू आपण त्याच्या कौटुंबिक माहितीपर्यंत शिरण्याचा प्रयत्न करतो. तसं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमानामध्ये एखाद्या समस्येची उकल करण्यासाठी एकानंतर एक असे प्रश्न विचारायचे की ज्यांचं उत्तर होय किंवा नाही येईल, परंतु प्रश्न किंवा उत्तर हे तर्कशुद्ध विचार विकसित करण्यावर भर देणारे असतील. ओके. याचं उत्तर आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान हे रिचर्ड सचमन यांचं आहे आणि संबोध साध्यता जेरोम ब्रुनर यांचा आहे. चला प्रश्न क्रमांक 25. प्रश्न 25. एका विद्यार्थ्याला अभ्यासात तणाव येत आहे. शिक्षक त्याला थेट उपदेश न करता त्याला स्वतःच्या भावना व्यक्त करू देतात आणि त्याला स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यास सक्षम करतात. हे कोणते प्रतिमान आहे? बघा, एक विद्यार्थी आहे, त्याला तणाव येतो अभ्यासाचा. काय येतो? तणाव येत आहे आणि त्यांनी काय करतात की उपदेश देत नाही आहेत शिक्षक, तर त्याला काय करतात, स्वतःचा समस्या स्वतः सोडवण्यामध्ये मदत करतात. म्हणजे त्याची आत्मजागृती करतात, त्याची स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य दाखवतात, स्वतःचा विकास करायला लावतात. ही सर्व जी वैशिष्ट्ये आहेत ती अनिर्देशित अध्यापन प्रतिमानाची आहेत. या प्रतिमानाअंतर्गतच विद्यार्थ्याची आत्मजागृती, स्वायत्तता, व्यक्तिविकास या घटकावर जोर देण्यात आलेला आहे. त्या घटकासंदर्भात हे प्रतिमान आहे. हे प्रतिमान आहे कार्ल रॉजर्स यांचं अनिर्देशित अध्यापन प्रतिमान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे म्हणून शिक्षक त्याला योग्य वळणाच्या अक्षरासाठी शाबासकी व बक्षीस देतात. येथे स्किनर यांच्या कोणत्या प्रतिमानाचा वापर केला जातो? स्किनर यांच्या कोणत्या प्रतिमानाचा वापर केला जातो? तर तुम्हाला माहिती आहे स्किनर म्हणजे रिइन्फोर्समेंट म्हणतो आपण. रिइन्फोर्समेंट म्हणजे प्रबलन किंवा बक्षीस. हे कोणत्या प्रतिमानामध्ये केला जातो? हस्ताक्षर सुधारावे म्हणून जर त्यांचं कोणतं आहे तर संस्कारण वर्तन परिवर्तन प्रतिमान. बघा, म्हणजे सुंदर हस्ताक्षराचा संस्कार त्याला द्यायचा आहे, त्याच्या वर्तनात बदल करायचा आहे. यासाठी शाबासकी व बक्षीस. रिइन्फोर्समेंट म्हणजेच प्रबलन, शाबासकी, बक्षीस आलं की स्किनर, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर 27. प्रश्न क्रमांक 27. बघा, कॉम्प्युटर लॅबमध्ये नवीन सॉफ्टवेअर कसे वापरावे हे शिकविताना शिक्षक टप्प्याटप्प्याने स्वतः कृती करून दाखवतात आणि विद्यार्थ्यांना तसे करायला सांगतात.
हे कोणते प्रतिमान आहे? इथं बघा, कॉम्प्युटर लॅबमध्ये एक नवीन सॉफ्टवेअर शिकवायचं आहे. मग नवीन सॉफ्टवेअर शिकवत असताना शिक्षक स्वतः कृती करतात. शिक्षक काय करतात? स्वतः कृती करतात आणि तसं विद्यार्थ्यांना करायला सांगतात. हे प्रत्यक्ष अध्यापन प्रतिमान आहे. डायरेक्ट टीचिंग म्हणजे स्वतः कृती करायची आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्याला सुद्धा करायला लावायचं. याला प्रत्यक्ष अध्यापन प्रतिमान किंवा डायरेक्ट टीचिंग असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. शाळेतील कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना उपमा व रूपकांचा वापर करून पूर्णपणे नवीन आणि वेगळे उपाय सुचवण्यास सांगतात. हे कोणते प्रतिमान आहे? बघा, या ठिकाणी तुम्हाला कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे. ओके, मग इथं ती समस्या सोडवण्यासाठी उपमा आणि रूपक यांचा वापर करून पूर्णपणे नवीन आणि वेगळे उपाय सुचवायचे आहेत. बघा, नाविन्यता, वेगळेपणा, कल्पकता आलं की काय म्हणायचं? बरोबर, सृजनात्मक प्रतिमान, सर्जनशील प्रतिमान, जिथं उपमा रूपकांचा वापर करून नवीन आणि वेगळा उपाय सुचवण्यात येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. बघा, वर्गातील विद्यार्थी एकमेकांशी सहकार्य करत नाहीत आणि त्यांच्यात लोकशाही मूल्यांचा अभाव आहे. अशा वेळी शिक्षकांनी प्रामुख्याने कोणत्या कुलातील प्रतिमानांचा वापर करावा? बघा, पहिलं, लोकशाही मूल्य कुठं असतात? समाजामध्ये. वर्गातील विद्यार्थी एकमेकाशी सहकार्य करत नाहीत म्हणजेच वर्ग म्हणजेच एक समूह आहे. समूह म्हणजेच समाज. आणि तिथं जर तुम्हाला लोकशाही मूल्यांचा अभाव दिसत असेल तर ते प्रतिमान सामाजिक आंतरक्रिया कुले किंवा प्रतिमान यामध्ये येतं. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. शिक्षक जेव्हा वर्गातील चर्चेचे नियम ठरवितात, कोण कोणाला प्रश्न विचारू शकते हे निश्चित करतात, तेव्हा ते अध्यापन प्रतिमानाच्या कोणत्या मूलभूत घटकाची पुनर्रचना करत असतात? बघा, इथं पुन्हा प्रश्न काय दिला आहे बघा. शिक्षक कुठं चर्चा करतात? वर्गात. कोण कुणाला प्रश्न विचारू शकतात हे वर्गात निश्चित करतात. तर बघा, वर्ग आलं, विद्यार्थी आलं, तर हा सामाजिक प्रणालीमध्ये म्हणजे जे इथं बघा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जे 5 घटक आहेत, उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली, प्रतिक्रियेचे तत्व. मग इथं चर्चा आहे. कुणाच्या चर्चा होते? शिक्षक आणि विद्यार्थ्यात. ते सामाजिक प्रणाली या घटकांतर्गत इथं आंतरक्रिया किंवा शिक्षक विद्यार्थ्याची भूमिका ठरवली जाते. ओके. इथं आपण 30 प्रश्न पाहिलेली आहेत. आपण टोटल या घटकावर आधारित 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत. इथं पण बघा 2 मिनिटासाठी हे वेगवेगळे 4 कुटुंब आणि त्यातील अध्यापन प्रतिमाने यांचा एक सुंदर तक्ता आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक, आता 30 प्रश्न झालेले आहेत. इथं पुन्हा नवीन स्लाईड असल्यामुळं प्रश्न क्रमांक 1 आलेला आहे. चला, प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघा. तथ्य आणि संकल्पना आणि प्रणेते यावर आधारित ज्ञान आधारित आहेत. अध्यापन प्रतिमानांचे जनक कोण आहेत? सोपं आहे, द्या कमेंट. मार्शा विल आणि ब्रूस जॉयस हे अध्यापन प्रतिमानांचे जनक आहेत. ओके. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, शालेय अध्यापनाचे, एकच मिनिट, शालेय अध्यापनाचे प्रतिमान मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग कोणी शोधून काढले? तर बघा, शालेय अध्यापनाचे प्रतिमान जे आहे ते कोणी शोधून काढले? तर जॉन बी कॅरोल यांनी शालेय अध्यापनाचे प्रतिमान शोधून काढलेले आहे. तर तुम्ही हे कुठेही नोट डाऊन करून घ्या. शालेय अध्यापनाचे प्रतिमान जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढलेले आहे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3, नवीन स्लाईडमधला प्रश्न क्रमांक 3. अध्यापन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा योग्य गट कोणता? तर आता सर्वांना तोंडपाठ झाला असेल.
तर कोणता गट आहे? 1 नंबर उद्देश, दुसरा संरचना, तिसरी सामाजिक प्रणाली, चौथं सहाय्यभूत प्रणाली आणि 5वं प्रतिक्रियेचे तत्व. इथं दिलेलं नाही पण लक्षात ठेवा, 5वं आहे प्रतिक्रियेचे तत्व. ओके. प्रश्न क्रमांक 4 काय आहे बघा. उद्गामी विचार प्रतिमान कोणाच्या संशोधनावर आधारित आहे? चला द्या बघू, कमेंटमध्ये उत्तर द्या. आता याचं उत्तर मी सांगणार नाही आहे, याचं उत्तर मी सांगणार नाही. प्रश्न क्रमांक 4 उद्गामी विचार हे प्रतिमान कोणाच्या संशोधनावर आधारित आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत. ज्यांची कमेंट येतात उत्तराची त्यांना हा घटक समजला असं मी गृहीत धरते. बघूया किती जणांची उत्तरं कमेंटमध्ये येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 आहे, न्यायतत्वशास्त्रीय शोध प्रतिमानाचे प्रणेते कोण आहेत? न्यायतत्वशास्त्रीय शोध हे जे प्रतिमान आहे ते डोनाल्ड ऑलिव्हर यांचं आहे. डोनाल्ड ऑलिव्हर यांचं हे प्रतिमान आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचे आहे. कोणते विधान असत्य आहे आपण बघूयात. ओके. यामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती, वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन असते. बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असतो. हे पण बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर असते. हे वाक्य असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. 4 यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दाखवलेले असतात. बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं असत्य विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3 शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची आणि लवचिक असते, ताठर नसते. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 अध्यापन प्रतिमान म्हणजे नेमके काय? तर बघा, आपण आत्तापर्यंतच्या चर्चेनुसार आपल्या लक्षात आलं आहे की वर्ग अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा अध्यापनाचा आराखडा, अध्यापनाचं मॉडेल, टीचिंग मॉडेल म्हणजेच अध्यापन प्रतिमान होय. ओके. प्रश्न क्रमांक 8 माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानांचे मुख्य उद्दिष्ट काय असते? माहिती प्रक्रियाकरण म्हणजेच ज्ञानाची माहिती, ज्ञान प्रक्रियाकरण म्हणजेच माहिती प्रक्रियाकरण. तर यामध्ये काय उद्दिष्ट असतं? विद्यार्थ्याकडून केवळ माहितीचे पाठांतर करून घेणे चूक. केवळ आलं की ही चुकीचीच विधाने असतात बघा. केवळ विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास चूक, केवळ विद्यार्थ्यांचा भावनिक विकास चूक. तर मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक विकास घडवून आणणे. ओके. म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 प्रतिमानाच्या मूलभूत घटकापैकी संरचना या घटकाचा अर्थ काय होतो? संरचना म्हणजे नियोजन करणे, कृतीचा क्रम ठरवणे, या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. मग शाळेच्या इमारतीचे बांधकाम येईल का? नाही, कारण आपल्याला अध्यापनाचं संरचना करायची, अध्यापन प्रतिमानाची संरचना करायची. मग इमारतीचा काहीच संबंध नाही, शिक्षकाच्या वेतनाचा आराखडा काहीच संबंध नाही, विद्यार्थ्याच्या गणवेशाची रचना काहीच संबंध नाही. तर अध्यापनाच्या विविध पायऱ्या किंवा कृतीचा क्रम म्हणजेच अध्यापन प्रतिमानाच्या मूलभूत घटकातील संरचना या घटकाचा अर्थ होतो. ओके. प्रश्न क्रमांक 10 संभाव्यता व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण ही प्रतिमाने कोणत्या कुलात समाविष्ट होतात? बघा, संभाव्यता व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण ही प्रतिमाने कोणत्या कुलात समाविष्ट होतात?
संभाव्यता आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण. म्हणजेच बघा इथं संभाव्यता व्यवस्थापन हे स्किनर याचं आहे. इथं विद्यार्थ्यावर संस्कार घडवले जातात, त्यांना संकल्पना घडवली जाते, त्यांची कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणला जातो. हे सर्व जे घटक आहेत ते वर्तन परिवर्तन या प्रतिमानांतर्गत आहेत. ओके. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 11. विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, मुलाखती घेणे यासाठी शिक्षक कोणत्या प्रतिमानाचा विचार करतील? तर बघा अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण. अनिष्ट प्रश्न कुठे असतात बरं? समाजामध्ये. मग उत्तर काय येईल? सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. अगदी सोपं उत्तर आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 12. विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, ताणतणाव असलेल्या परिस्थितीत समतोल दाखवतात यासाठी कोणते प्रतिमान उपयुक्त ठरते? आता भावनिक विकास, प्रत्येक व्यक्तीचा भावनिक विकास हा त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं, त्या व्यक्तीशी संबंधित असतं. म्हणजे त्या व्यक्तीचा व्यक्तिगत विकास असतो. म्हणून व्यक्तिगत विकास प्रतिमानांतर्गत भावनिक विकास येत असतो. ओके. प्रश्न क्रमांक 13. वैज्ञानिक तत्वांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जागृत करण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा वापर करतील? कोणत्या प्रतिमानाचा वापर करतील? आत्ताच आपण पाहिलंय बघा, इन्क्वायरी म्हणजे चौकशी करणे. मग इन्क्वायरी करताना तुम्ही एकापाठोपाठ एक प्रश्न विचारता, म्हणजे पृच्छा करता. पृच्छा म्हणजे पाठलाग करणे. पृच्छा म्हणजे पाठलाग करणे. म्हणजे एखाद्याची चौकशी करताना तुम्ही प्रश्नोत्तररूपी पाठलाग करत असता. हे जे प्रतिमान आहे ते रिचर्ड सचमन यांचं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. एखाद्या विद्यार्थ्याचे वर्तन योग्य दिशेने वळवण्यासाठी बक्षीस आणि शिक्षा रिइन्फोर्समेंट या तत्वावर आधारित शिकवण्यासाठी कोणते प्रतिमान लागू पडेल? कोणते प्रतिमान लागू पडेल? आपण बघितलंय रिइन्फोर्समेंट, बक्षीस शिक्षा म्हटलं की स्किनर आले. ओके. मग इथं वर्तनामध्ये योग्य दिशेने बदल घडवायचा आहे. मग स्किनरचं वर्तनामध्ये बदल घडवण्याचं प्रतिमान कोणतं आहे? तर संभाव्यता व्यवस्थापन आहे. स्किनरचं विद्यार्थ्याच्या वर्तनात योग्य दिशेने वळण देण्यासाठी बक्षीस आणि शिक्षा या तत्वावर आधारित असलेले संभवनीयता व्यवस्थापन हे प्रतिमान वर्तन परिवर्तन प्रतिमान स्किनर यांचं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. योग्य जोड्या लावा, जुळवा. बघा इथं प्रश्न दिलाय, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्यांचे प्रणेते यांच्या योग्य जोड्या जुळवा. ओके. चला जुळवूयात. उद्गमन प्रतिमान कुणाचा आहे? उद्गमन विचार हिल्डा टाबा यांचा आहे. संबोध साध्यता जेरोम ब्रुनर यांचा आहे. पृच्छा प्रशिक्षण रिचर्ड सचमन यांचा आहे. मग बघा अचं उत्तर 2, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके. मग हे 2 तर कट झाले. परत बचं उत्तर 3, बचं उत्तर 3 इथं आहे. कचं उत्तर 1 म्हणजे पर्याय 1 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय 1 हे बरोबर उत्तर आहे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा प्रश्न क्रमांक 16. अध्यापन प्रतिमाने व त्याचे उद्गाता यांच्या अयोग्य जोडीचे विश्लेषण करून ती ओळखा. अयोग्य जोडी म्हटलंय बघा, अयोग्य जोडी. अध्यापन प्रतिमाने आणि त्यांच्या उद्गाता यांच्या अयोग्य जोडी ओळखायची. बघा आपण काय करायचं, आपल्याला जे परफेक्ट माहीत आहे ते आधी बघायचं. आता उद्गामी विचार प्रतिमान किती वेळा झालं आहे? किती वेळा झालं आपल्याला माहीत आहे की नाही? मग उद्गामी विचार प्रतिमान कुणाचं आहे?
सांगा बरं. बरोबर आहे, हिल्डा टाबा यांचं आहे. मग इथं डेव्हिड आसुबेल दिलं आहे, म्हणजे हीच अयोग्य जोडी आहे. सोप्पं आहे की नाही, सोप्पं आहे की नाही. अयोग्य जोडी कोणती आहे? डेव्हिड आसुबेल येतच नाही. उद्गामी विचार हिल्डा टाबा यांचा आहे, म्हणून अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 3. खूप सोपं आहे मानसशास्त्र समजून घेतलं तर, फक्त व्यवस्थित समजून घ्यायला हवं. प्रश्न क्रमांक 17. सामाजिक आंतरक्रिया आणि व्यक्तिगत विकास या 2 प्रतिमान कुलांमधील मूलभूत फरक कोणता? फरक, व्यक्तिगत आणि सामाजिक यामध्ये मूलभूत फरक कोणता आहे बघा. पहिले म्हणजे सामाजिक आंतरक्रिया गटातील संवादावर भर देते, तर दुसरे विद्यार्थ्याच्या स्वजाणीव भावनिक विकासावर भर देते. बरोबर आहे. सामाजिक आंतरक्रियामध्ये काय येणार आहे? गटातील संवाद. व्यक्तिगत विकासमध्ये काय येणार आहे? विद्यार्थ्याचं स्वची जाणीव भावनिक विकास. हे पर्याय बरोबर आहे. तरी आपण दुसरे चेक करूया. पहिले फक्त पाठांतरावर भर देते, दुसरे केवळ गणितावर. चूक. या दोन्ही कुलामध्ये कोणताही वैचारिक फरक नाही, समान आहेत. चूक. पहिले केवळ शिक्षक केंद्रित आहेत, दुसरे पालकांवर. चूक. म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. प्रश्न क्रमांक 18. काय विचारले बघूया. जर एखाद्या शिक्षकाने वर्गात अनिर्देशित अध्यापन प्रतिमान वापरले तर त्या वर्गाची सामाजिक प्रणाली कशी असेल? अनिर्देशित अध्यापन प्रतिमान वापरलं तर सामाजिक प्रणाली कशी असेल म्हटले. बघा, अनिर्देशित म्हटलं की आपण पाहिलेलं आहे. अनिर्देशित म्हटलं की कार्ल रॉजर्स यांचा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत आत्मजागृती, स्वायत्तता आणि व्यक्तिविकास यावर आधारित आहे. मग यामध्ये त्या वर्गाची सामाजिक प्रणाली कशी असेल? मग त्या अनिर्देशित अध्यापनामध्ये अत्यंत कडक, पूर्णपणे शिक्षकाची हुकुमशाही असेल का? नाही. कारण आपण विद्यार्थ्यांची जर आत्मजागृती करणार असेल, विद्यार्थ्यांची स्वायत्तता जर त्यांना दाखवून देणार असेल, विद्यार्थ्याचा विकास घडवणार असेल, तर हुकुमशहा करून चालणार आहे का? नाही. शिक्षक हाच एकमेव व्यक्ती असेल, विद्यार्थी मूक श्रोते, हे पण चुकीचं आहे. अनिर्देशित अध्यापनामध्ये त्या विद्यार्थ्याचाच व्यक्तिविकास घडवायचा आहे, मग त्याला मूक श्रोते ठेवता येणं शक्यच नाही. पुढे बघा. विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकतील, चर्चा करतील, शिक्षक केवळ सौम्य मार्गदर्शक असतील. बरोबर आहे. कारण व्यक्तिविकास घडवत असताना त्याला स्वतःच्या गतीने शिकू द्यावं, त्याला चर्चा करू द्यावी आणि शिक्षक फक्त सौम्य मार्गदर्शक, सुलभक असावा, असा कार्ल रॉजर्स यांनी अनिर्देशित अध्यापन पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच बरोबर उत्तर पर्याय 3 आहे. चौथं काय बघा. विद्यार्थी वर्गात कोणत्याही प्रकारचा अभ्यास करणार नाही. चूक. ओके. इथं प्रश्न क्रमांक 18 संपलेला आहे. त्यानंतर बघा, इथं बघूया आपण प्रश्न क्रमांक 19 बघा. शिक्षकांना त्यांच्या अध्यापन कलेला अधिक शास्त्रीय आणि प्रभावी बनवण्यासाठी अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना कोणी विकसित केली? चला कमेंटमध्ये द्या. हा जवळपास 49वा प्रश्न आहे बरं का. पहिल्या स्लाईडमध्ये 30 प्रश्न झाले, दुसऱ्या स्लाईडमध्ये 18 प्रश्न झाले, म्हणजे 48 झाले. हे 49वा प्रश्न आहे. याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना कोणी विकसित केली? कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. 49व्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ओके. त्यानंतर 50वा प्रश्न पण तुम्हालाच उत्तरं द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 50वा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. काय प्रश्न बघा. कोणत्याही अध्यापन प्रतिमानाची रचना करताना काही मूलभूत घटकांचा विचार केला जातो. या घटकांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय शोधा. प्रश्न क्रमांक 50वाचं उत्तरसुद्धा कमेंटमध्ये तुम्ही द्या. बघा, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत टोटल 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. यापूर्वी 26 प्रश्नांचा सराव केला, म्हणजे टोटल 76 प्रश्नांचा सराव आपण केलेला आहे. आणि आता भाग 1 अध्यापन प्रतिमाने, भाग 1 अध्यापन प्रतिमानांचा प्रश्नोत्तरांचा सराव, भाग 2 50 प्रश्नाचा, आणि यानंतर जो भाग 3 येईल त्यामध्ये उर्वरित प्रश्न असतील. असे फक्त अध्यापन प्रतिमान या घटकावर आधारित 100 प्रश्नांचा सराव जर तुम्ही केलात
तर या घटकावर आधारित कसाही प्रश्न विचारू देत. 100% हा व्हिडिओ ज्यांनी लक्षपूर्वक ऐकला आहे, समजून घेतला आहे, त्यांनी त्या प्रश्नाची उत्तर देणार म्हणजे देणारच. ओके, चला यानंतर भाग 3 येणार आहे, अध्यापन प्रतिमाने प्रश्नोत्तराचा सराव. भाग 3 मधील सुद्धा प्रश्नोत्तरे तुम्हाला अशाच पद्धतीने स्पष्टीकरणासह सांगितले जातील. तोपर्यंत आपण भाग 3ची वाट पाहूयात. धन्यवाद.